शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांनाच सध्या सतावतोय. तो म्हणजे आपण इतक्या मेहनतीने पिकवलेला आपला कापूस तो विकायची नेमकी योग्य वेळ तरी कोणती? बघा ना, गंमत कशी आहे. एकीकडे कापसाचे भाव वाढलेत, पण दुसरीकडे बाजार मात्र एकदम शांत, जणू काही थांबलाच आहे. आणि याचमुळे तर आपल्या शेतकरी बांधवांच्या मनात मोठा गोंधळ उडालाय. मग आता अशा वेळी निर्णय घ्यायचा तरी कसा? तुमच्या मनात काय विचार सुरू आहेत? कधी विकायचा आपला कापूस? चला, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण मिळून शोधूया. पण हो, पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट नक्की करा. कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहील. बरं, चला तर मग सगळ्यात आधी आपण 7 मार्चचे ताजे बाजारभाव काय आहेत ते पाहूया. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातल्या बाजाराचा एक अंदाज येईल. सुरुवात करूया राळेगावपासून. इथे बघा, कमाल भाव पोचलाय 8,110 रुपयांवर. हा एक चांगला आकडा आहे नाही का? आता घाटंजीकडे पाहूया. अरे वा, इथे तर भाव तब्बल 8,500 गेलाय. यावरूनही स्पष्ट दिसतंय की स्थानिक बाजारात कापसाला चांगली मागणी आहे. अकोट, जी एक मोठी बाजारपेठ आहे, तिथे दर 7,800 रुपयांपर्यंत आहेत. आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांसाठी अकोटचा भाव हा एक महत्त्वाचा मापदंड असतो, त्यामुळे हा आकडा लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणि हे बघा, हे काही नुसते आकडे नाहीयेत. ही आहे मानवचा लिलावाची थेट पावती. उत्तम प्रतीचा कापसाला 7,815 रुपये भाव खरंच मिळालाय, हे यातून सिद्ध होतं. आणि हाच ट्रेंड पुढे नेताना समुद्रपूरमध्ये ही भाव 8,010 रुपयांवर पोचलाय. तर या सगळ्या आकड्यांवरून एक गोष्ट तर पक्की आहे की दर चांगले आहेत. पण मग प्रश्न तोच राहतो, बाजार थांबला काय आहे? चला पुढच्या भागात हेच समजून घेऊया. चला, आता यामागचं कारण शोधूया. इतके चांगले दर असूनही बाजार असा का थांबलाय? यामागचं मोठं चित्र काय आहे ते समजून घेऊ. आणि गंमत म्हणजे एका बाजूला जगात एवढं मोठं युद्ध सुरू आहे, पण त्याचा आपल्या कापूस बाजारावर सध्या तरी काहीही परिणाम झालेला दिसत नाही. बाजार जसाच्या तसा आहे. तज्ज्ञ याला मार्केट स्टॅबिलिटी किंवा बाजार स्थिरता असं म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर साधारण 4 मार्चपासून भावात न मोठी वाढ झालीये न घट. बाजार एकाच ठिकाणी येऊन थांबलाय. आता याचा परिणाम काय होतोय? तुम्ही तुमचा कापूस कुठे विकताय यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे बघा, लहान जिनिंग मिल्समध्ये भाव मिळतोय साधारणपणे 7,200 ते 7,300 रुपये. तर हिंगणघाट, यवतमाळसारख्या मोठ्या मिल्समध्ये हाच भाव 7,500 रुपयांपर्यंत जातोय. या सगळ्या मागे काही आंतरराष्ट्रीय कारणं पण आहेत. जगात जो तणाव आहे त्याचा थेट परिणाम आपल्या आयात निर्यातीवर झालाय. सोपं करून सांगते, बाहेरून म्हणजे अमेरिकेतून येणाऱ्या कापसावर टॅक्स कमी आहे, पण आपल्या भारतातून बाहेर जाणाऱ्या कापसावर टॅक्स जास्त आहे. आणि याचमुळे बाजारात एक अनिश्चितता आहे, जी पुढे जाऊन आपल्या दरांसाठी धोकादायक ठरू शकते. बरं, मग या सगळ्या परिस्थितीत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? विकण्याची योग्य वेळ कोणती? चला, आता या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तज्ज्ञांच्या मते एक चांगली बातमी आहे ती म्हणजे बाजारात अजूनही प्रति क्विंटल 400 ते 500 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. ही नक्कीच एक आशेची गोष्ट आहे. पण मग आपण काय करायला पाहिजे? तज्ज्ञ एक 3 टप्प्यांची रणनीती सुचवतात. पहिलं म्हणजे बाजारावर एकदम बारीक लक्ष ठेवा. दुसरं, स्वतःसाठी एक टार्गेट किंमत ठरवा आणि ती गाठली की विक्रीचा निर्णय घ्या. आणि तिसरं, जास्त भाववाढीच्या लोभात अडकून पडू नका. आणि हो, एक अगदी स्पष्ट सल्ला दिला जातोय. तो म्हणजे 55-56 हजारांची वाट पाहत बसू नका. बाजार साधारणपणे 54,500 आसपास पोचला की विक्री करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. ठीक आहे, तर आता या सगळ्या माहितीच्या आधारावर आपण आपला निर्णय कसा घ्यायचा हे पाहूया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, सध्या बाजारात जी स्थिरता आहे ती एक संधी आहे. पण ही संधीची खिडकी फार काळ उघडी राहणार नाही. बाजार कधीही पलटी मारू शकतो. म्हणूनच शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की फक्त 500 रुपयांच्या संभाव्य वाढीसाठी भविष्यातली मोठी जागतिक जोखीम पत्करणं हे शहाणपणाचं ठरेल का? विचार करा आणि निर्णय तुमचाच असेल. आणि हो, अशाच माहितीसाठी कृषी साथीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.